नमस्कार श्रोते हो, पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. श्री शिव महापुराणाच्या कथेला सुरुवात झालेली आहे. त्यामधील वायव्य संहितेच्या 16व्या अध्यायाला आज आपण सुरुवात करणार आहोत. तर चला जाणून घेऊया. तर प्रथमतः जाणून घेऊयात यामध्ये कोणत्या कोणत्या कथा आलेल्या आहेत. यामध्ये 16व्या अध्यायामध्ये दक्षाच्या कन्येविषयी मुनींनी प्रश्न विचारले आणि त्याबद्दल वायूंनी त्याचे निरूपण केले. शिवद्वेषाने सर्व देवांचा सत्कार दक्षाने केला. पितृगृहास देवी आली आणि दक्षाने कन्येची सतीचा अपमान कसा केला. देवीने राक्षस विनंती केली. रागावून दक्षाने श्री शिवाची निंदा केली. दाक्षायणीने दक्षास शाप देऊन आपला देह सोडला. नंतर पार्वती रूपाने ती हिमालय पर्वतावर गेली. दाक्षायणीचा वृत्तांत ऐकून श्री शिवाने दक्षास व तदनुकूल ऋषीस श्राप दिला. या सर्व कथेचे वर्णन या 16व्या अध्यायात दिलेले आहे. चला तर अध्यायाला सुरुवात करूया. ओम नमः शिवाय. ऋषी म्हणतात, वायू दक्ष प्रजापतीची मुलगी देवी सती आपला देह त्याग करून हिमालय पर्वतापासून मेनेच्या पोटी पूर्वी कशी जन्मली. त्या मोठ्या मनाच्या दक्ष प्रजापतीने रुद्राची निंदा तरी काय म्हणून केली. असे त्यावेळी कारण तरी काय झाले की दक्ष प्रजापतीस शिवाची निंदा करावी लागली. त्यामुळे त्याने शिवाची निंदा केली. वायू दक्ष प्रजापती शिवाचा चाक्षुष मनुच्या वेळी श्राप झाल्यामुळे स्वयंभू मनुच्या वेळी तो कसा जन्मास आला, हा सर्व कथाभाग तू आम्हास सांग. वायू म्हणाला, ऋषीश्वर हो, मी तुम्हाला त्या शूद्र बुद्धीच्या दक्ष प्रजापतीच्या शापाचे कारण सांगेन. त्या दक्षाचे पाप फार झाले म्हणून त्याच्या हातून असे सर्व लोक निंदा करतील, असे दुर्वर्तन घडले. पूर्वी एकेवेळी सर्व देव दैत्य सिद्ध महान ऋषी परमेश्वर श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी हिमालय पर्वताच्या शिखरावर म्हणजेच कैलासावर आले. त्यावेळी देवदेवता शिवपार्वती मिळून दोघेही एका उत्तम आसनावर बसले होते आणि हे ब्राह्मण जे देवादिक दर्शनास येत होते त्यास दर्शन देत होते. त्यावेळेलाच दक्ष प्रजापती ही आपल्या बरोबर देवमंडळी घेऊन आपल्या जावयाची रुद्राची आणि आपल्या मुलीची म्हणजेच सतीची भेट घेण्यासाठी कैलासावरती आले. त्यावेळी आपल्या योग्यतेमुळे स्वाभाविकरितेनेच देवीने दक्ष प्रजापती आला असता हा प्रत्यक्ष आपला बाप आहे असे समजून दर्शनास आलेल्या देवादिकांपेक्षा त्यांचा जास्त मान केला नाही. तिला त्याचे आदरातिथ्य करण्याचे स्मरणच राहिले नाही. हे कृत्य त्या सतीच्या हातून विस्मृतीने सहजपणे झाले खरे, परंतु ही माझी मुलगी असता हिने उद्धटपणाने मुद्दाम माझा अपमान केला असे समजून तो मूर्ख दक्ष प्रजापती सतीवरच कोप करू लागला. त्या वैरामुळे आणि त्या दक्ष प्रजापतीचे दुर्भाग्यामुळे त्याने यज्ञ करण्याकरिता दीक्षा घेतली. त्यावेळी यज्ञ समारंभात पाहण्यास शंकरास आणि सतीस मुळीच बोलवले नाही. रुद्राखेरीज दुसरे जितके 23 जावई होते त्या सर्वांना बोलावले. आणखी निरनिराळ्या शेकडो तऱ्हेने पुष्कळ पाहुणचार त्या जावयाच्या मानसन्मानात फार चांगल्या तऱ्हेने केले. आपला बाप दक्ष प्रजापती यज्ञ करतो आहे व त्या समारंभाकरिता त्याने आपल्या सर्व बहिणीला आपापल्या पतीसहित तेथे आल्या आहेत असे
नारदाकडून वर्तमान समजतात सती श्री रुद्राची आज्ञा घेऊन आपल्या वडिलांच्या म्हणजे दक्ष प्रजापतीच्या घरी जाण्यास निघाली. सतीने दक्षाचे येथे जाण्याकरिता जवळ असलेली एक उत्तम विमान तयार केली. त्याला चोहीकडे दरवाजे होते. त्याची बांधणूक फारच चांगली होती व त्यात वर जाण्याकरिता सोप्या सोप्या अशा अनेक पायऱ्या असून ते विमान दिसण्यातच फारच नामी होते. ते विमान तापविल्या सोन्यासारखे झळकत होते. त्याच्या भिंतीला अनेक प्रकारचे रत्ने जडलेली होती. विमानात मोत्यांचे छत मारिले असून जागोजाग मोत्यांच्या माळा लोंबत सोडलेल्या होत्या. तापविलेल्या सोन्यासारख्या त्या विमानाच्या सभोवतीच भिंती झळकत होत्या व त्यात शेकडो रत्नांचे खांब होते. इंद्रनील मण्यांच्या पायऱ्या असून पोळ्याची खांबास तोरणे बांधलेली होती. जाण्या येण्याच्या रस्त्यावर तेथे जागोजागी सुवासिक फुले पसरलेली होती व अनेक प्रकारची रत्नांची आसने तेथे पसरली होती. त्यात रत्नांची फरशी केली होती. त्यात जागोजागी वैडूमणी बसविलेले असल्यामुळे शोभत होते. त्या विमानाला एक रत्नाचा दांडा असणारा ध्वज होता आणि त्यावर वृषभाचे चिन्ह होते. तो ध्वज शरद ऋतूतील पांढऱ्या शुभ्र मेघाप्रमाणे शोभत असून त्या ध्वजामुळे विमानाची पुढची बाजूही फार शोभिवंत दिसत होती. त्या विमानात रत्नाचे अंगरखे अंगात घालून हातात अनेक प्रकारच्या सुशोभित वेताच्या छड्या घेतलेले मोठमोठे बलिष्ठ शिगाने उभे राहिले होते. मृदुंग, ताल, गाणे आणि वीणा वगैरे वाजवण्यात प्रवीण असणारे चतुरंगाचे वेश आणि भाषा वापरणारे स्त्री समुदाय त्या विमानात पुष्कळ होते. त्या विमानात महादेवी म्हणजे शिवपत्नी सती आपल्या मैत्रिणीसहित जाऊन बसली. तिच्या बाजूस उभे राहून 2 रुद्रकन्या रत्नांचे दांडे असलेले शानदार चवरी आणि पंख घेऊन तिच्यावर वारा घालत होत्या. 2 हंसाचे परस्पर भांडण लागले म्हणजे त्यांच्या मध्यभागी असणारे कमळ जसे शोभावे तसेच सतीचे तोंड तिच्यावर 2 बाजूस 2 रुद्रकन्या चौऱ्या वारीत असता त्यांच्या छायाखाली शोभू लागल्या. त्या सतीचे छत्र चंद्रासारखे असून त्याचे सभोवती मोती गुंफलेले होते. ते सतीच्या मस्तकावर सुमालिनी नावाच्या मैत्रिणीने धरले होते. एखादे अमृताने भरलेले भांडे असून त्यावर चंद्राचे मंडळ जसे शोभते त्याचप्रमाणे सतीच्या मस्तकावरील तेजपुंज छत्र शोभू लागले. मग त्या सतीच्या पुढच्या बसलेल्या हंसमुख असणारी शुभावती नावाची तिची मैत्रीण फाशाचा डाव काढून तिचे मन रमवू लागली. सुयशा नावाच्या दासीने पायात घालायच्या 2 पादुका ज्याच्यावर अनेक प्रकारची रत्ने बसवलेली होती त्या आपल्या उरावर घेऊन ती सतीची सेवा करीत होती. दुसऱ्या कोणी एका सुस्वरूप स्त्रीने सतीपुढे एका सुशोभित आरसा धरला होता. दुसऱ्या एकीने ताडाचा पंखा घेतला होता व आणखी एकीने सतीच्या विड्याचा डब्बा घेतला होता. दुसऱ्या कोणी एका बाईने आपल्या हातात बाळगलेला राघू घेतला होता. दुसरी एक जण बाई सुवासिकाने दिसण्यात शानदार अशी फुले गोळा करून सतीपुढे घेऊन उभी होती. कोणी एकीने सतीच्या अलंकाराची पेटी आपल्या जवळ घेतली होती. दुसरी कोणी एक जण सतीच्या आणि इतर स्त्रियांच्या अंगास उटी लावित होती व सुवास घेण्याकरिता फुले देत होती. दुसऱ्याही आणखी
सुंदर नेत्र असणाऱ्या स्त्रिया सतीच्या सभोवती बसून त्यावेळी योग्य असे आपापले काम करीत होत्या. जसे सभोवतालचे अनेक चांदण्या चमकत असता त्यांच्यामध्ये चंद्राची कोर शोभावी, त्याचप्रमाणे परमेश्वर सती त्या मैत्रिणीच्या आणि दासीजनांच्या मंडळीत फारच शोभायमान होत होती. अशा सर्व दासींसह आणि मैत्रिणीसहित सती त्या विमानात जाऊन बसल्यावर लागलाच शंखनाद होऊ लागला व प्रयाण करायच्या वेळेस पहाटचा आवाज मोठमोठ्याने होऊ लागला. त्यावेळी तालाला अनुसरून सुस्वर आणि गाणी सुरू झाली व मधुर मधुर वाद्ये वाजू लागली. तशी शेकडो काहलवामध्ये वाजू लागली. त्या विमानाच्या पुढील बाजूस शिवासारखे पराक्रमी असणारे 8 लक्ष शिवगण आपल्या हातात शस्त्रास्त्रे घेऊन चालू लागले. त्या सर्व शिवगणांच्या मध्यभागी कार्तिक स्वामी जसा हत्तीवर बसून चालतो तसा तो सर्व गुण संपन्न सोमनंदी गणेश्वर स्वतः देवादिकास मान्य होता. तरी सर्वांबरोबर विमानापुढे चालू लागला. त्यावेळी आकाशात देव दुदुंभी वाजवू लागले व उत्तम रीतीने कानात गोड लागेल अशा मधुर स्वराने देवांगना गायन करू लागल्या. सर्व मुनीश्वर आनंदाने नाचू लागले. सिद्धास व योगेश्वरास तर मोठा आनंदच झाला होता. विमानावर मेघ फुलांचा वर्षाव करू लागले. त्यावेळी आणखी दुसरे देवांचे समुदायही विमानात वाटेत येऊन मिळाले आणि समारंभाने लवकरच महादेवी दक्ष प्रजापतीच्या म्हणजेच आपल्या वडिलांच्या घरी येऊन पोचली. त्या सतीला आपल्या घरी आलेली पाहिल्याबरोबर दक्षास मोठा राग आला आणि त्याचा नाश होण्याची वेळ जवळ आली असल्यामुळे त्यालाही दुर्जन लोक जसा योग्य मनुष्याचा सन्मान न करिता भलत्याच मनुष्याचा सन्मान करतात, त्याचप्रमाणे त्याने सतीचे आदरातिथ्य वगैरे काही एक न करता सतीच्या लहान बहिणीचे आदरातिथ्य केले. त्यावेळी चंद्रमंडपातले सुशोभित मुख असणारी देवी सती यज्ञशाळेत बसलेल्या आपल्या बापाजवळ दक्ष प्रजापतीजवळ जाऊन सावकाशपणे हळूच नम्रतेने व योग्य रीतीने बोलू लागली. सती म्हणाली, ब्रह्मदेवापासून जो तदह पिशाचकारी सर्व प्राणीमात्रास ज्या शिवाच्या आज्ञेत राहतात तो सदाशिव ताता तुम्ही ह्या यज्ञात यथाविधीने पूजिला. बरे ते असो, परंतु माझ्या लहान बहिणीचा आदरसत्कार माझ्यापेक्षा इतका जास्त का केला, हे असे करणे चांगुलपणाचीच रीती नव्हे. याची लोक निंदा करतील हे तुम्हाला समजायलाच पाहिजे होते. सतीने असे म्हटल्याबरोबर रागाने लाल होऊन दक्ष प्रजापती तिला म्हणू लागला, अगं तुझ्या हाताने बहिणी जरी आपल्या तरी त्या माझ्या मुली तुझ्यापेक्षा जास्त योग्यतेच्या आहेत आणि तुझ्यापेक्षा त्या श्रेष्ठ नाही. आणि त्यांचे नवरे देखील मला मान्य आहेत. त्यास पाहून मला समाधान वाटते. ते सर्वजण प्रत्यक्ष माझ्या त्र्यंबकापेक्षा देखील गुणांची जास्त
आहे. तो तुझा पती सर्व निष्कळ, जड आणि तामसी आहे आणि त्याचा तू आश्रय केलास, त्यामुळे मी तुला अपमान करतो. तुझा पती सदाशिव मला बिलकुल आवडत नाही. दक्ष प्रजापतीने असे म्हटल्याबरोबर सतीने फारच राग आला व ती त्या यज्ञ सभेतच बसलेल्या सर्व लोकांसमक्ष दक्ष प्रजापतीस पुन्हा म्हणू लागली. दक्ष प्रजापती, तात, माझा पती फार सज्जन आहे. त्याचे अंगी कोणत्याही प्रकारची दुर्गुणता नाही. तो प्रत्यक्ष सर्व त्रैलोक्याचा परमेश्वर आहे. असे असतात तुम्ही विनाकारण त्यांना तोंडाने अपशब्द बोलून त्यांची निंदा करतात. जे कोणी विद्येची चोरी करतो, आपल्या गुरूंचा द्वेष करतो, देवांची व ईश्वरांची निंदा करत नाही, देवाची व ईश्वराची निंदा करतो, ते सर्वजण महापातकी होत. त्यांना अवश्य शिक्षा करावी असे वेद सांगतात. यासाठी तू जे अशा रीतीचे दारुण पाप केले त्याचा योग्य दंड तुला त्या परमेश्वरशी शिवापासूनच होईल. ज्या पक्षी तू सर्व देवांची अधिपती श्री शंकर यांची पूजा केली नाहीस, त्यापेक्षा जास्त तुझा हा वंश वाईट चालीचा आहे आणि त्याचा समूळ नाश होईल हे पक्के समज. जसे बोलून ती बापावर रागावलेली अविनाशी शरीर असणारी सती त्या दक्ष प्रजापतीपासून उत्पन्न झालेल्या आपल्या शरीरास त्याग करू लागली. पुन्हा जन्म घेण्याकरिता हिमालय पर्वताकडे गेला. असे बोलून ती बापावर रागावलेली अविनाशी शरीर असणारी सती त्या दक्ष प्रजापतीपासून उत्पन्न झालेल्या आपल्या शरीराचा त्याग करून पुन्हा जन्म घेण्याकरिता हिमालय पर्वताकडे गेली. तो पर्वतश्रेष्ठही मोठा धनाढ्य आहे. त्याचे पुण्य फलद्रूप होण्याचाही प्रसंग आलाच होता आणि त्याने आपणास सदाचारी सुस्वभावी मुलगी व्हावी अशी अनेक काळपर्यंत खडतर तपश्चर्याही केली होती. ह्यासाठी त्या परमेश्वराने त्या पर्वतश्रेष्ठावर कृपा करण्याचा विचार केला आणि तिने आपल्या इच्छेप्रमाणे योगमायेच्या सामर्थ्याने त्या पर्वतास आपला पिता केले. आपण त्या पर्वताची मुलगी झाली. जेव्हा सती दक्ष प्रजापतीची निंदा करून भयाने व्याकुळ होऊन निघून गेली तेव्हा सर्व मंत्र तत्काळ गुप्त झाले आणि मग त्यामुळे त्या सर्व यज्ञाचाही नाश झाला. सतीचे अशा तऱ्हेने वर्तमान त्रिपुरांचा विध्वंस करणाऱ्या श्री शंकरास समजताच ते दक्ष प्रजापतीवर व दक्ष प्रजापतीच्या यज्ञकर्त्यावर जमलेल्या सर्व ऋषीश्वरांवर फारच रागावले आणि त्यांनी दक्षास व सर्व ऋषीस श्राप दिला. शंकरांनी असा श्राप दिला की ज्या पक्षी दक्ष प्रजापती तू उद्धटपणाने सतीचा काडी मात्र अपराध नसता माझ्यासाठी तिचा असा अपमान केलास आणि सतीखेरीज बाकी सर्व मुलींची व त्यांच्या नवऱ्यांची योग्य आदरातीर्थ केलेस, त्या क्षणी वैवस्वत मनूच्या वेळी हे सर्व तुझे जावई अयोनित जरी आहेत तथापि ब्रह्मयज्ञात एकदम सर्वजण जन्मास येतील आणि तूही चाक्षुष राजाच्या वंशात प्राचीन बहिरचा नातू आणि प्रचेताचा मुलगा मनुष्याचा राजा होशील.
हे दुष्टबुद्धे दक्ष प्रजापते, तेथे तू कोणताही धर्म, अर्थ आणि काम संपादन करून देणारी सत्यकृत्य करून लागलास म्हणजे मी तुला वरचे वर त्रास देत जाईन. अमोघ सामर्थ्य असणाऱ्या श्री शंकरांनी दक्ष प्रजापतीस असा श्राप दिल्याबरोबर दक्ष प्रजापती ब्रह्मदेवापासून उत्पन्न झालेल्या मानस शरीर टाकून देऊन भूमीवर मोठ्या दुःखाने पडला. नंतर तो पुढे चाक्षुष मनूच्या वेळी प्राचीतस दक्ष नावाचा मनुष्याचा राजा झाला. तो शंकराच्या शापाप्रमाणेच प्राचीन बर्हीचा नातू असून वरुणाचा मुलगा होता. भृगू वगैरेही ते सर्वजण वैवस्वत मनूच्या वेळी ब्रह्मदेवाच्या यज्ञात वारुण शरीर धारण करून जन्मास आले. तेथे तो दुष्ट स्वभावाचा दक्ष प्रजापती कोणतेही धर्माचरण करू लागला की वैवस्वत मनूच्या वेळी त्याच्या प्रत्येक धर्मकृत्यात विघ्न आणण्याचा उद्योग चालवला. याप्रमाणे श्री शैव नावाच्या महापुराणातील वायव्य संहितेच्या पूर्व भागापैकी 16वा अध्याय इथेच संपला. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.